काय नाही ग, सिंपल आहे. मसूर डाळ क्रश करायची, त्यात दही टाकायचं, क्रीम टाकायची, अजून काय करायचं, हा बदाम क्रश करून टाकायचं आणि ते फेसला लावायचं. तुला सांगते रेश्मा, एक पण पिंपल येत नाही. मी वीक मधून 3 टाइम्स करते ते. मस्त वाटतं, तू पण ट्राय कर. हे आहे ना, असंही म्हणतात ना की अंड लावायचं असतं. हो, त्याने ना स्किन अशी टाईट होते इन्स्टंटली. पण मला त्याचा वास नाही आवडत. काय नाही ग, लावायचं. त्यात नाही का रोज वॉटर टाकायचं आणि मग लावायचं, मस्त वाटतं. हे काय, मला पण सांग ना. तुला सांगून काय उपयोग आहे? तू ऐकतं कधी माझं? रेश्मा, मी ना किती वेळा सांगितलं की मिनल झोपताना फेस क्लीन करून झोपत जा, पण नाही, हे नाही ऐकत माझं. आणि पाय बघ, तिचे पाय बघ. आहे ना मी घरी, आहे ना. कधी सांगते तुम्हाला पेडिक्युअर करायला येतं ना मला ते, पण तू सांगते का कधी? काय पॉइंट आहे पण? चेहरा चांगला आहे ना माझा, मग पायाचं काय आहे? चेहरा चांगला आहे माझा, मग कशाला पाहिजे? तुला सॅन्डलची ऍड आल्यावर काय करणार आहे ग तू? अगदी खरंय. मीनल, अगं तू ऍक्ट्रेस आहे, तुला तुझी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते कसं असतं ना, फरशी अनेक काळ पुसली नाही तर त्यावर असं काळं जमा होतं आणि मग ते किती घासलं तरी निघत नाही. तसं होईल तुझं. हो ना. उन्हात तर इतकी फिरते ही. तू ते पडद्याची कधी बॅक साइड बघितली का ग मिनल? सगळा कलर उडालाय त्याचा सनमुळे. तसं होईल तुझं. आणि पंख्याची वरची बाजू किती धूळ साचते ना त्यावर. ई, कळलंय. गुड नाईट. गुड नाईट. मिनल साईड दे, लेट होतोय मला. चल मिनल सर. काय बघतो? तुझ्या फेसवर खूप स्वेलिंग आली आहे ग. मिनल ऐक ना, मॉर्निंगला आईस लावत जा फेसला, माझी स्वेलिंग नाही येणार. मिनल, तू ऍक्ट्रेस आहेस, एवढं करायला पाहिजे तुला. हा, केअर घे हा फेसची. चल ग रेश्मा, बाय. मीनल, 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 पाणी विसरलीस. असं हातात आणून नको देत जाऊ, सवय लागेल. चांगली आहे ना पण सवय. चांगली काय? तुला काय वाटतं ग? हा, तू आम्हाला येऊन सतत पाणी आणून देणार आणि तुझ्या पोटलीमध्ये मात्र पुण्य. हा, आणि आम्ही तुझ्याकडनं आयत घेतोय म्हणून आमच्या पोटलीमध्ये सतत पाप. पाप? अगं, पाणी पिणं पाप असतं का? पाणी देणंही पाप नसतं. पाणी जीवन आहे, H2O. हो, मला माहितीये H2O. मी म्हणते मला गिल्टी वाटतं. अगं, पण गिल्टी कशाचं वाटतं? आपल्या शरीरात 75% पाणी आहे, रक्तातही पाणी आहे. आपली स्किन ना पाण्याने अशी तजेलदार होते, पोटही साफ राहतं. आणि तुम्ही म्हणता ना असं हेल्दी वाटतं. अजिबात गिल्टी वाटून घेऊ नकोस. पण माझी स्किन काय खराब आहे का? अगं नाही ग, पण अशी आयुष्यभर अशी चांगली राहावी ना, म्हणून म्हणते मी, बाकी काही नाही. पण चांगली दिसते ना मी. थकलेली दिसतेस ग जरा. पेल. नाही नाही, आता चुकतंय यार, आता ऑफ स्पिनर नाही. नाही, रॉंग डिसिजन. शेट यार, तू हलू नको ना. तू हल्लास की प्रॉब्लेम येतो यार. मगाशी पण 1 वाईड आणि 2 नो बॉल टाकले त्यांनी. तू हलू नको ना. अरे बघू दे ना यार, काय अरे 2 नो बॉल गेले यार. मग काय? नो बॉल म्हणजे बॉल नाही टाकत ना. नाही है ना, नो बॉल म्हणजे बॉल नसतो. बॅट्समन बॅट घेतात, एकमेकांच्या कपाळात मारतात आणि कपाळ फोडतात. बॉल. येस येस येस. यार
अरे यार विकेट मिस झाली माझी. असा गेलाय बा, असा 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 आत आलाय बा. तो आत. काय झालं 6 डाऊन. होईल यार शी यार, माझा नेमका फोन ऑफ झाला, नाही तर रेडिओवर तरी ऐकली असती. आणि तुम्हाला माहितीये का, मी त्या रिक्षात बसले होते ना, तो रिक्षावाला इतका बिंडोक होता, मी सारखे विचारत होते क्या हुआ स्कोर, क्या हुआ स्कोर, तर सांगतच नव्हता. एवढा फास्ट चालत होता, त्याला ऐकूच नाही आलं काही. मिनल, तू रिक्षा तुझे हेअर मोकळे सोडून गेली होतीस? हो का? मिनल, बच्चा, तुला किती वेळा सांगितलं मी असं नाही करायचं. तुला तुझी केअर नाही घेता येत का हेअरची? खराब होतात ना अशाने केस. ऍक्ट्रेस आहेस ना तू, तुला कळायला पाहिजे. मिनल अगं ऐक, मी तुला एक ऑप्शन सांगते. तू ना स्कार्फ कॅरी करत जा, आणि ट्रेंडी पण वाटतो अगं तो. काय त्यात, मी सांगते तुला कसा घ्यायचा तो. ओके? हा, हे बघ, हे 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 असं घ्यायचं, आणि आणि हे 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 असं करायचं, नाहीतर हे असं घ्यायचं, आणि ना गप्प बस. का सारखा कॉम्प्लेक्स देत असतेस ग मला? मिनल, काय केलं मी? ए गप्प बसा ना प्लीज, मॅच बघू दे ना. मग काय? Be saved by outside the line, surely. अरे काय लावलंय? सारखं हे घाल ते घाल असं कर. रात्री झोपताना मॉइश्चरायझर लाव, त्याच्यानंतर टोनर लाव, मग फेस पॅक लाव, झोपताना तेल लाव केसांना. हा, उन्हात जाऊ नकोस, पावसात जाऊ नकोस, थंडीत जाऊ नकोस. काय लावलंयस? मुलांना सांगणार आहेस का? सांग ना, सुजयला सांग. अरे बाईक वरनं जाताना स्कार्फ घाल. आशूला सांग, बाहेर उंदरात असतोस ना, सनस्क्रीन लाव. ए कुठे चालली? सतत 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 आपलं सतत मलाच बोलत राहायचं. Oh, it could be. It could be. Why wasn't it given? Outside the line. ते रिमोट घे ना, ते व्हॉल्यूम दे ना जरा. कोण दिलं तिने मागे कुठेतरी. ए कशाला पाहिजे रे टीव्ही? जाहिरात चालू आहे. You know, you've become really beautiful. Your face is fair and glowing. It must be Yeah. marriage. Don't you believe that? बघा 2 months I've been बघा using जाहिरात. the color of the skin. टीव्हीवर सुद्धा सतत जाहिरातींमध्ये मुलींवरच प्रेशर. कशासाठी? मुलींनी सतत गोरं दिसायचं, मुलींनी सतत बारीक दिसायचं, तरीही मुलींनी सतत हेल्दी राहायचं. नोकरी करत असूनही स्वयंपाक करायचा. स्वयंपाकात सुद्धा आपल्या नवऱ्याचं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहावं म्हणून चांगलं तेल वापरायचं. हा, मुलींनीच वापरायचं सतत. मुलींचे दात स्वच्छ पाहिजेत, मुलींच्या तोंडात सुद्धा सतत सुगंध दरवळला पाहिजे. हा, मुलींचे केस सुळसुळीत पाहिजेत, छान हे असे. मिनल, ॲना ॲना ऐक ऐक, ॲना 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 ऐक 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 ना. ए अना, सांग ना मला आता. नीट नेटकं दिस, छान दिस, हा प्रेझेंटेबल दिस. पार्टीसाठी, लग्नासाठी कुठला तरी मुलगा माझ्यावरती मेहरबान व्हावा म्हणून सांग मला. हे टीव्ही वाले काय कमी कॉम्प्लेक्स देतात का? म्हणून आता तुझं ऐकायचं मी. ना अगं सतत 24 तास कोणीतरी नीट नेटकं सुंदर कसं दिसू शकतं? मी काय, कोणीच नाही दिसू शकत. इतकं का बोलते ही मला? मी काय केलं हिला? काय केलं? हा, सतत 24 तास मला काही ना काही सूचना देत असतेस तू. अगं हिच्या चांगल्यासाठीच बोलते ना मी. ए अरे काय प्रॉब्लेम आहे मिनल तुझा? हा, ही काय मुद्दाम बोलते काय ना अशी? हा, ए ती आपली बिचारी काहीतरी. बिचारी? ही बिचारी? हं? ही एवढीशी आहे ना, साधी भोळी शांत, म्हणून तुम्हाला ही बिचारी वाटते आणि माझं ओरडणं दिसतं. पण ही मुलगी मला सतत कॉम्प्लेक्स देत असते, माझा आत्मविश्वास डळमळीत करते. ते नाही दिसत तुम्हाला? यार उगाच पराचा कावळा करते असतो. आणि मुळात आत्मविश्वास हा आतून असतो. बाहेरच्या कोणाच्या बोलण्यामुळे तो हलत असेल तर याचा अर्थ तुम्हीच आतून कमकुवत आहात. तुला आहे ना आत्मविश्वास? येस. ए सुजा, तुला टक्कल पडते का रे? बघितलं, हे असं करते ती मला सतत. ओके, नाही बोलणार मी तुला काय. ओके, नाही बोलणार. पण तू पण मला काय विचारायचं नाही. मी हा ड्रेस घालू का, मी ही सँडल घालू का, मी हे करू का, अजिबात विचारायचं नाही तुम्हाला. हे चल मला विचारायचंच नाहीये. जा ना तू, जा ना. कधी कधीच सांगणार नाही मी तुला काही. जा तू, जा, अप्लाय करत जा. अरे
मी का उडत जाऊ, तू उडत जा. हट 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 हट. गेली मॅच हातातून गेली. नाही रे, अजून चान्स आहे. ही मॅच नाही, ही मॅच गेली हातातून. नाही, मी तीच बोलतोय. किती ऑप्टिमिस्टिक आहेस तू. यार काय घालू यार, उद्या मीटिंग आहे, कळतच नाहीये. काय कुठून आला हा साऊंड? कोणी काही विचारतंय का मला? कोणी काही विचारत नाहीये. इथे मी सोडून कोणी अजून विचारायला? मी मनातल्या मनात बोलतेय. ओ हे मग काम कर ना, तुझं व्हॉल्यूम ना जरा कमी ठेव. म्हणजे मनातलं जे काही बोलतेस ना तू, ते ऐकू येतंय मला. रेश्मा, ऐक ना, मला उद्या एका मीटिंगला जायचंय. मला कळत नाहीये काय घालायचं. काही सिलेक्ट केलंय मी. सांग ना काय घालू. अगं मिनल, मला खरंच काहीच कळत नाही ग यातलं. तू आनाला विचार ना. पण मी झोपते. गुड नाईट. ना किती गोड दिसतेस ग या पिंक ड्रेस मध्ये तू. म्हणजे रात्रीही नाईट सूट मध्ये तुझा चॉईस खूप चांगला आहे. तुझा हा हा ड्रेस का मी फर्स्ट टाइम नाही घातला. अच्छा, वाव. हा ना, अमेझिंग ड्रॉइंग बरं का, अमेझिंग. तुझं काय काम आहे? हा है ना, एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम नाही, ऍक्च्युली बातमी आनंदाची आहे. आमच्या ऑफिस मधनं एक 7-8 जणांचं डेलिगेशन सिलेक्ट झालंय. अर्थातच मी त्या डेलिगेशनचा भाग आहेच. पण मेन गोष्ट अशी आहे की त्या डेलिगेशनचा हेड म्हणून कोणाची निवड झाली असेल? लेलेची. ना, किती विश्वास आहे ग तुम्हा लोकांचा माझ्यावर. यावेळी डेलिगेशनचा हेड म्हणून माझी निवड झाली आहे, माझी. हो वाव सुजा, कॉंग्रॅट्स. थँक्यू. तर ऐक ना, त्या लेलीचा फॅशन सेन्स आहे ना, तो जरा बरा आहे. त्यामुळे तो जरा बरा दिसतो 4 चौघात. आता प्रत्येक माणसाचे काही वीक पॉइंट्स असतात, तसा फॅशन हा माझा वीक पॉइंट आहे. आपण ठीक आहे, काही आहे, आता मान्य करू. पण तू तशी नाहीयेस. तुला फॅशनचा इतका अमेझिंग सेन्स आहे. मला प्लीज मदत कर ना. त्या डेलिगेशन मध्ये मला उठून दिसायचंय, असं लीडर सारखं, असं इम्प्रेशन पाडायचंय. मी काय घालून जाऊ? हो का सुजा, तुला माझी हेल्प हवी आहे सुजा? ऑफकोर्स आहे ना, ऑफकोर्स.
तू सोडून आपल्या घरात फॅशन विषयी आहे कोणाला सेन्स? काही घालून फिरतात लोक. वाव सुजा, मी करणार आहे तुला हेल्प. हा चुकलं. काय? इथेच चुकतो तू तुझ्या. हा काय? काय माहितीये का, हा. तू असं खूप डिसेंट लुक ठेवायला जातो पण तुझ्याकडनं ते होत नाही. इथेच चुकतो तू, इथेच. मी जे सांगते ते तू नीट ऐकतच नाही. अरे तुझ्या, तू एक काम कर. तू काय कर माहितीये का, तू हा शर्ट आणि ही पॅन्ट घालून जा, मस्त दिसेल. ओके? ॲना, घातलेस ते पण दोन्ही शर्टच आहेत. चुकला ना परत? काय? चुकला ना? तू शर्टचाच विचार करतो. अरे पॅन्टचा विचार काय करतच नाही तू. तू काय कर माहितीये का तुझ्या, तू हा शर्ट आणि ही पॅन्ट घालून जा. ओके? येस. डन. ॲना, शुअर ना? हो सुजा, मस्त दिसशील तू. थँक्यू थँक्यू. ॲना, तुझ्यासारखा फॅशन सेन्स या जगात प्रत्येकाला पाहिजे. खरंच तू ग्रेट आहेस. काय स्ट्रेट बाहेर चाललोय. स्ट्रेट कपडे घेऊ. रेश्मा, मी निघतीये. बाय. अगं आहे ना, ते टेबलवर चहा ठेवलाय, तो घेऊन तरी जा. ओके. रेश्मा, मी पण निघतीये. मला कोणाला काही विचारायचं नाहीये. मिनल, मला माहिती आहे ना, मी घाण दिसतेय. हा, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, माझे केस घण आहेत, मी खूप 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 घाण दिसते, मला माहितीये. थांब. थँक्स. इट्स ओके. आणि मी काल जरा खूपच बोलले. सॉरी. मी पण सॉरी. मी तुला जरा जास्तच इन्स्ट्रक्ट केलं. नाही, तसं नाही. म्हणजे मी जरा जास्तच रिॲक्ट होते ना. नाही मिनल, मी
तुला नाही इन्स्ट्रक्ट करणार आता. असं नको करू ना. प्लीज मला इन्स्ट्रक्ट कर हा. प्लीज सांग मला, असं नको करू. आता छान दिसतेस. तू जरा फॅट झालीस का ग? मिनल, तू डायटिंग सुरू कर. मिठी चिरणी ना है ना मला खरंच टक्कल पडायला लागलाय का ग?